एक सांगावं वाटतं की हा किल्ला खाली पाहू शकता तुम्ही, 1 2 3 4 5चा तो टॉप दिसला. जवळजवळ माझ्या अंदाजाने 13 14, त्याचा बेसच माझ्या अंदाजाने 20 मजल्यापर्यंत असेल. आणि तिथून पुढं तो किती मजली आहे हे कमेंटमध्ये लिहायचं आहे. किंवा आता मी थोडं काम कमी करतो, तुम्ही आता कामाला लागायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे तुमच्या. लक्षात आलं का? तर सगळ्यात महत्त्वाचं, हा किल्ला जो आहे तर तो कातळ आहे. कातळ ते लावारस थंड झालेला आहे, ते फार नंतर कळलेलं आहे. लक्षात आलं का? तर वैशिष्ट्य एकच आहे, हा किल्ला आणि माझं जे काही व्यक्तिमत्व आहे ह्या दोन्हीत साम्य एकच आहे, ते म्हणजे भक्कमपणा. लक्षात आलं का? कुठल्याही वेळ काळ परिस्थितीमध्ये भारतीय संविधानावरती विश्वास ठेवून जी भक्कमता भारतीय म्हणून सगळ्यांच्या अंगी यायला हवी, त्याला कारणही तसंच आहे. आत्ता जसं मी सांगितलं की बाबा, मूल्यांकनाच्या बाबतीत जे हायकोर्टाने धुडकवलेलं होतं, हायकोर्टाने जे धुडकवलं होतं महाराष्ट्र शासनाचे निर्णय, कुठले तर मूल्यांकनाच्या बाबतचे हरियाणा सरकारच्या रेफरन्सचे. तर हे फार महत्त्वाचं आहे की केंद्राचे कायदे सुरू असताना कुठलेही दुसरे हे टिकू शकत नाहीत. पाहू शकता, सगळ्यांना कामं मिळतात. लक्षात आलं का? आणि अजून 2-3 गोष्टी प्रकर्षाने सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पर्यटक अतिथी देवो भव संस्कृती आहे. तर कुठल्याही मार्गाने आपण हे नाही करायचं, त्यांची लय लूट नाही करायची. काल त्याची अनुभूती आलेली आहे. काय काय गोष्टी ज्या आहेत आपण सुधारणा करू शकण्यासारखं. राजस्थानकडून काय घ्यायचं, तर यांनी जसं स्थानिक दगड वापरलेला आहे, आता हे पहा इथं खाली सुद्धा त्याच प्लेटिंग केलेल्या आहेत. आता विचार करा तुम्ही, हा किल्ला 1400 शतकात बांधला गेलेला असावा, म्हणजे आज जवळजवळ 600 वर्ष झाले असतील. लक्षात आलं का? 0 मेंटेनन्स म्हणू शकता तुम्ही. हे पहा, लक्षात येतं का तुमच्या? हे असं कायमस्वरूपी. हे पहा, फार काय असं काय म्हणतात त्याला, मल्टिप्लेक्स किंवा मॉल वगैरे नाही आहेत. हे पहा, एकदम त्या काळातच असं वसवलं गेलेलं शहर आहे. लक्षात आलं का? असं सगळ्याला आपापल्या जवळचे किल्ले आठवणीत यावं, हेच ह्या मागची भावना आहे. चला, पण आता पुढचा काय आहे, तिकीट किंवा कसं काय, आता किती वाजलेत पाहू शकता तुम्ही. किती वाजलेत आता? ठीक आहे.